या फुलं आहेत ह्या दगडा आठ सारख्या लावेल दिसत आहे ना. आदिवासीची जात हा हो आली नाही का. तर काय मी तर समजा आता जन्माला खजाना आहे. एक जणा ना ऑटोमॅटिक वर येतं तो तुम्ही हे खानदान पूर्ण परिवार त्याचा नष्ट होऊन जातो. सापडलं तर वाटतं तर त्यात $10,000 आहे तर नाही का. गावठी दणका तर माहितच आहे. ते सोना बुवा वर निघेल होता फरफली मला धरायला हे आला. पण मग हळद मसाला तेल मीठ मिरची. नमस्कार मित्र हो. तर मी ना जंगलात आलोय आजही आणि ह्या पहा माझ्या मागा काष्टे आहेत मला काष्टी दाखवतो. ह्या पहा काष्टे आहेत ह्या काष्टी ना काही वर्षापूर्वी ना भयंकर मोठ्या होत्या हो. पण ना आता त्याला म्हणजे त्या यंदा त्याचा फळ आला ना त्याला तठून त्या ना म्हणजे त्या मरून गेल्या. जुन्या काष्टी होत्या त्या आणि आता ह्या नवीन आहेत आज मला काहीतरी म्हणजे कितीतरी दिवसातून ह्या पहावर गिदाडाना जर फिरताना दिसत आहे. पहिली ना फार गिदाडा याची भयंकर म्हणजे तेवढंच गावात म्हणजे ना गुराय तेवढी होती आणि त्या म्हणजे एक अर्धी मरायची तर त्याच्यावर गिदा पडायची. पण आता गिदाही दिसता नाही. काही अडचण असेल त्या पुढं नाही मला सांगता येणार. आणि अशा ठिकाणी आलोय मी का हे एरियाला ना चारणसती सांगते चारणसती. आणि चारणसतीनं तुम्हाला मी पुढे दाखवतो आटली काय खासियत आहे ती चारणसती. त्याला का सांगत त्याच्या मागाही काहीतरी कारण आहे. तर ते कारणामुळे याला चारणसती सांगत. ह्या पहा वातावरण सगळी खडकसा हिरवा गार निसर्गरम्य वातावरण. म्हणजे असा का अशा ठिकाणी माहीतच आहे तुम्हाला. व्हिडिओ पाहतानीच तरी फील येतच असेल का अशा ठिकाणी मन किती म्हणजे प्रसन्न राहतं का नाही. आणि ह्या पहा फुल. ह्या फुलं आहेत हा खून जाग निघल्या. हे पहा ह्या फुलं आहेत ना सफेद. ह्या ना त्याचा गजरा फार भारी दिसत हो. मी नंतर माझ्या पोरग्यांना नीन फुला मग त्याचा गजरा बनवीन मस्त दिसत आहे. आणि ह्या पहा चारणसती का सांगत ना त्याचा कारण ह्या पहा ह्या दगडा आठ सारख्या लावेल दिसत आहे ना. ह्या अजून ह्या पहा ठिकठिकाणी तडपुडा आहेत. अजून हे आठ आहेत. तर ह्या दगडा आहेत ना ह्या तर हा ना म्हणजे हा चोथ्यासारखा प्रकार आहे. तर काहीतरी वर्षापूर्वी म्हणजे माझे आजोबा पंजोबा असतील किंवा त्याही पाहिलं का कोणी पाहिलं तर पण त्यांचं काय म्हणणं आहे का ज्या जुनी पहिली चारणं नाही का त्या पिक्चरांमध्ये पहा दाखवत होते त्या लोका जंगलात राहणारी म्हणजे आपला आदिवासीचीच जात. पण त्या जंगलात राहत्या नाही का ते हा हो आली नाही का. त्यांची भाषाही नाही समजत काही नाही. तर त्या लोका पहिली बुवा आठ राहायची. आता ही गोष्ट आहे का बुवा म्हणजे आता कुठं पाहायला नाही भेटत. ह्या ॲमेझॉनच्या जंगलात वाटतं ती जनजाती आहे अजूनही. अजून नाही का बाहेर देशात साऊथ आफ्रिका काही आफ्रिकेच्या जंगलांमध्ये ती जात आहे. पण आपल्या भागात आता ती जात नाही राहायला आहे. तर पहिला तो लोक हानाखून राहायचा. तर ह्या दगडा लावेला आहेत ना तर ह्या त्या म्हणजे त्यांना म्हणजे हे भागात तरी चारणा सांगते आहे. तर मग त्या चारणा बुवा पहिले आठ राहायची. त्याच्यामुळं ह्या दगडा लावेला आहेत ना ह्या त्या आठ खोप्या बनवलं त्या. म्हणून हे पूर्ण एरियाला ना आठ चारणसती सांगले जाते. ह्या पहिल्यापासून नाव आहे. आता आपण तर काय मी तर समजा आता जन्माला आलोय किती 30-32 वर्षाचा. मग ते वेळची ती गोष्ट आहे. आता ही गोष्ट आहे का त्या गोष्टी कुठं लिहून ठेवेल नसल्यामुळं म्हणजे 100% त्या सिद्ध नाही करता येणार मला का ते आठ होतीच. पण मग आता कसा म्हातारी लोक सांगत आहे का त्या राहायची आठ म्हणून सांगतो. आता काही एक गोष्ट नाही का आता चांगलं इतिहास ते समजा लोक ते वेळेसचे राजा हे समजा आपलं ते हे नाही का इंग्रजांच्या अगोदर मुघल होतं ते मुघल आहे ते इतिहास आपलं खोडून टाकलं. तर ह्यात काय कोठंच त्याची नोंद असेल का नाही. त्या त्याच्या व्यतिरिक्त ना हे कोणत्या तरी एरियात ना आठ ह्या पहा त्या अंगून घर आहे. हे एरियात ना कुठं तरी इकडच्याच एरियात म्हणजे ती गोष्ट ऐकून आहो ना. ही गोष्ट खरी ऐकून तर आहो पण ती गोष्ट घडलीही का हे एरियात ना कुठंतरी इकडं खजाना आहे. एक अशी कुठंतरी चापटी दगड आहे. त्या अमावस्या पौर्णिमा किंवा काहीतरी कोणता एक दिवस आहे वाटतं. तर ते दिवशी वाटतं ना त्या खजाना ना ऑटोमॅटिक वर येतं. तो तुम्ही एक पिक्चर पाहायला असेल नाही का काय पॅरेट्स ऑफ द कार्बिन नावाचा एक पिक्चर आहे. त्याचा 4-5 भाग आहे. त्याच्यातला एक पिक्चर आहे. तर त्याच्यात नाही का तो खजाना शापित राहतं. तसा ह्या खजाना ना शापित आहे म्हणजे स्टोरी शम त्याच्याच सारखे आहे. त्या म्हणजे असा का ना त्या खजाना ना जर समजा कोणी घेतला तर तो खर्च करायला नाही लागत. घेतला तर तठच आणून ठेवायला लागत. आणि जर समजा तो खर्च केला ना तर ते माणसाची डायरेक्ट म्हणजे पूर्ण खानदान पूर्ण परिवार त्याचा नष्ट होऊन जातो. अशी काहीतरी त्याची एक घटना आहे. तर ते आमचे ना
तर ते माणसाला ना एक म्हणजे हानाखून कोणं तरी आहे त्या, मला आता फिक्स जागा नाही माहीत, पण कोकडं तरी आठा आहे ना. तर त्याला ना त्या खजाना सापडलं तर वाटतं. हां, तर त्या खजाना सापडलं तर ना काही शिक्का वाटतं आहे, तर सोन्याचं आणि चांदीचं असं काहीतरी शिक्का आहे. तर त्याच्यातला ना तो एक त्यांनी शिक्का घेतला तर, म्हणजे जास्त वर्षापूर्वीची ना, आता 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर त्यांनी ना तो शिक्का घेतला तर तो दारू पियाचा. तर त्याला ना म्हणजे असा दारू पियला असेल तो, तर हे एरियात हिंडत असताना ना त्याला तो म्हणजे त्या भांडा असा एवढा एवढा काय वाटतं, तवलीचे वाणी का काही कडाईचे वाणी काही तवलीचे वाणी वाटतं आहे. तर त्या भांडा वाटतं वर येल होता. तर त्याला ना ते चमकताना शिक्का दिसलं. तर ते शिक्का म्हणजे आपलं $10 आहे तर नाही का, असं वाटतं ते शिक्का आहे ते. तर त्याला ना दिसलं वाटतं ते, ना त्याच्यातून ना त्यांनी एक शिक्का काढला चांदीचा का काहीतरी शिक्का. तर ते दिवसापासून तो इतका आजारी पडला ना. आजारी पडल्यानंतर त्यांनी ना म्हणजे दवाखानी केली, सगळ्या गोष्टी केल्या हानाखून. म्हणजे पूर्ण हिंडला तो भरपूर आजारी असल्यामुळं. सगळी दवाखानी काय केली. मग आता काय आपला नाही तरी गावठी दणका तर माहीतच आहे. त्यांनी ना कुठंतरी भक्ताकडे पाहिला. नाही तर भक्ताकडे पाहिल्यानंतर ना त्याला ना म्हणजे भक्तांनी सांगला का, भाऊ तुम्ही ना बुवा इकडं ना कुठंतरी ना तुम्ही बुवा ना म्हणजे सोन्याचा शिक्का का चांदीचा शिक्का काहीतरी तो बुवा घेतला आहेस, तर त्याच्यामुळे बुवा तुला हा आजार घडला आहे. तर त्यांनी ना मग नंतर काय केला का, तो सोन्याचा शिक्का ना त्यांनी नियल होता, म्हणजे खर्च बिर्च म्हणजे विकला कुठंच काहीच नाही, तसाच घरी नेऊन ठेवला होता. तारकट संध्या मग त्याच्या डोक्यात आला का त्यांनी कुठंतरी ठेवलं होता. आणि मग ठेवलं तर त्याच्यानंतर त्यांनी तो शिक्का ना नंतर फार आठवला. तर पेल संध्या नेल उचलून आठवून मग त्यांनी ना तो शिक्का तठा आणून ठेवला वाटतं. आणून ठेवल्यानंतर त्याला कुठंतरी चांगला वाटला. आता तो माणूस नाही राहिला आहे, तो संपला माणूस. पण मग ही अशी घटना ही खरी घडेल आहे, असं नाही का ही फार वर्षापूर्वीची, हजारो लाखो वर्षापूर्वीची काहीच नाही, 15-20 वर्षापूर्वीची घटना आहे. ही गोष्ट खरी आहे का हे एरियात खजाना आहे. आता असा तर भरपूर म्हणजे ठिकठिकाणी सांगले जातं का इकडे खजाने आहेत, आपण आपल्याला त्या गोष्टीची काही इंटरेस्ट नाही. पण मग ही असली म्हणजे एक तुम्हाला माहिती सांगावीशी वाटली मला, म्हणून मी सांगले. हो, तसा मला त्या गोष्टीत काही इंटरेस्ट नाही. मला बाबा मी माझा 200-300 रुपये रोजाने काम करतो, मी तेवढेच हे गोष्टीत संतुष्ट आहो. मला एक जण म्हणजे एक इकडची कुठली तरी गोष्ट आहे काहीतरी वर्षापूर्वी, तीही खरी गोष्ट आहे का ना. गावाचं नाव केंबच्या इकडं काहीतरी गाव आहे. त्या मला तटलाच माझा एक नातेवाईक आहे, तर त्यांनी मला सांगितलं होतं का काहीतरी म्हणजे वर्षापूर्वी का तिकडं ना म्हणजे अशी सपाट जागा होती. तर ते सपाटीवर ना डायरेक्ट सोनाबुवा वर निघेल होता. भरपूर लोक आहे त्या सोनाबुवा ना म्हणजे गवशल होता, सापडेल होता. तर ना काही म्हणजे टायमानंतर ना तटं पोलिसाही रेड मारली आणि त्या सोना जप्त करून घेऊन गेले. तर मला नाही गोष्ट खोटी वाटेल, पण मग तटले गावातले माणसाला विचारला तर हो बुवा ही गोष्ट खरी आहे ना, अजूनही काही लोकांकडे त्या सोना आहे, वापरते आहे बुवा. तर मग ह्या गोष्टी म्हणजे शक्यतो खोट्या नाही राहत, म्हणजे आपल्या एरियात सोना आहे, अजूनही आहे. आता हा व्हिडिओ म्हणजे कसा एक कोणी एवढा हे नाही म्हणजे परखर माहिती नाही दे, पण मग कसा मला काही सिद्ध नाही करता येणार. जर समजा कोणी मला धरायलाही आला, पण मग ह्या गोष्टी ऐकून आहो त्याच्यामुळे सांगतून ह्या गोष्टी कुठंतरी खऱ्या आहेत. आणि ही पहा जागा एकदम वहळाच्या ठिकाणी आलोय मी. वहळाच्या ठिकाणी म्हणजे आता ना पहिला आम्ही लहान होतो ना, शाळेत जाजन म्हणजे शाळेतही जाजन नाही का काय ते वेळेस ना, ही जागा अशी आहे का आता ना हानाखून ह्या पहा ह्या झाड, ह्या पायरीचा झाड आहे त्याचा, ह्या तोडेला आहे, ह्या मोठाली झाडं होती. तर आता ना मस्त आम्ही सहल घेऊन येजन, मस्त तांदूळ हळद मसाला तेल मीठ मिरची सगळं घेऊन येजन. आठ येऊन खिचडी करजन, मस्त स्वयंपाक बनवून आठ खाजन. हो म्हणजे काय माहीत का, पण तो एक छंद होता. म्हणजे असा पावसाळ्यात हिरवेगार वातावरणात ना असा बाहेर काहीतरी नाही का बनवून खायला ना तो आनंद वेगळाच. आता शेती तर रानात करतच, पण मग तरीसुद्धा एक ती आवड होती का काही ना काहीतरी बनवून आठ खायचं. आता आम्ही तेवढे शेजन आता नाही शक्यतो एवढे येत, पण म्हणजे एक आठवण बघून आहे. तर हे व्हिडिओत म्हणजे आता समजा नाही का तुम्हाला मी थोडक्यात सुरुवात केली. आठ हे चारण सतीयाला सांगतं तर आठ पहिली चारणा राहायची. त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे खजाना बुवा आहे, ह्या पहा गिदा हिंडत आहे हानाकून खजाना आहे. असाच म्हणजे व्हिडिओ तर एवढा काय खास नव्हता, पण मग तरीसुद्धा जर तुम्हाला इथपर्यंत जर व्हिडिओ पाहिला असेल ना, तर व्हिडिओला लाईक करा. कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला मला कमेंट करून सांगा. भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.